वर निघाले तर ए पाहुण काय करावं? काय चालू काही सीताफळ चाटणे उद्योग आहे. वाटप चालवा लागले आणि मालकीन आले नाही डबा घेऊन. भूकच लागले त्या मरणात काम करावं का कष्ट करावं का काय ठेव नाही मला राव. पोटात कालवून झालंय. पोटात कालवायला लागले राव. सकाळच्या बायको आता 3-3:30 वाजत आल्या तरी पोटात अन्न नाही. कसं काम करायचं माणसांनी सांगा आणि कसं जगायचं. लोकांच्या कामाला काम नाही झालं मालक काय बोलणार. या बाईला कळायला पाहिजे की डबा घेऊन यायला टायमिंगला. काम झालं नसेल घरची. एवढा उशीर 3-3 वाजेपर्यंत उपाशी राहायचं. आज 4 वाजत आले असतील. ऊन गेलं सगळं. कशाची बाग आहे? सीताफळाची बाग आहे. छटणी चालू आहे आता. चटणी चालू आहे. हं. बरे राम. मालक काम नाही झाल्यावर काय बोलेल. पगार घेतो का काय करतो म्हणे. बरोबर आहे. मग हे असलं असतं घरच्यांचं. वेळभर कष्ट करायचं आणि पुन्हा असं उपाशी मारायचं. इथं राहिलं इथं काढा. तिला आल्यावर सांगतो की आता कसं असतंय ती. हाय तंबाखू बिंबाखू आहे का मग? थांबा आहे पण सुट्टी आहे बघा. चलती का? नाही का मग सुट्टी नाही. जातो मग गावात आणतो गावात काय करणार. गावात ना मला एक स्टिंग घेऊन या. ती गाण्याची काय? स्टिंग आणा राव. भूक लागली आणि बायको आली नाही राव. गार बघून आणा स्टिंग. आता मी माघारी येईन का ती गाणं? मी फोन केला पैसे सोडतो. बरं बरं बघतो. थोडं आणा आठवणी नवले येऊन झाले गार वेळ जरा पोट भूक बी लागलेली. हो झाडात कोण आहे तिकडे? वर्ग आले खेळत खेळत. पोराला घेऊन पाण्याचं बघत नाही काय नाही राव. मग आणतो मग. पाण्याचं चोर दिसतंय काय करतोय. येतो गावात जाऊन. मग पोराला एक बिस्किट पुडा द्या. अय पाहुणं आठवणी निस्टिंग आणा हो. हा पोराला एक बिस्किट पुडा द्या ना. मी फोन केला पैसे सोडतो. तिला आल्यावर दाखवतो झटका कसा आहे ती. एकतर माणूस उन्हात आणायचं बिघडलंय. पोटात कालवायला लागले बघ व्हायला लागली आहे. काय नुसतं वैतागून गेलाय जीव. संध्याकाळी यायचं होतं की 6 वाजता. काम कोण करायची? आम्ही काय झोपलो का इथं? उन्हात आणायचं येऊभर काम करायची. तुम्ही यायचं 4 वाजता 5 वाजता डबा घेऊन. पोर उन्हात आणायचं फिरत आहे. घरात एवढे मोठे काम असतात. काम कोण करायचं? आम्ही झोपलो का इथं मग उन्हात आणायचं येऊन झोपलो का इथं? इतकं उशीर असतं पोटात बघ 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 व्हायला लागली काल व्हायला लागले पोटात कवर नाही. माघारी नेऊ काय आता टाइम आहे काही खायचा? पाणी कुठं आहे? विसरलं मी आहे का डोक्यात जागेवर बाहेर? तू जाऊन आणायचं लवकर ये बरं का. लवकर ये नाही तर संध्याकाळी बघ तुझं काय खरं नाही. त्या पोराला बघ की जरा पोराला दाखवत जा की. लवकर ये. इथं उन्हात आणायचं लिंब लय मोठा दिसतोय बोल. लय माणसं बसतील अख्खी पंगतच बसेल. पाणी बी नाही बाईने आणलेलं लिंबी लय मोठा दिसायला लागलं. कसं जगावं कसं मरावं. देव मरण बी दे नाही काय करू नाही. खायला बी काय आणले काय माहिती डब्याला. सावलीला जाते. तुझ्या आईला बी अक्कल नाही. लक्ष देत नाही काय नाही. उन्हात आणायचं डब्याला काय आणले काय माहिती. सकाळ धरून उपाशी. अरे 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 भाजी खाऊन ठसका लागायचा मला. मिरची ठसान. कसली भाजी आणली ती कारल्याची भाजी ठसान. चपात्या तर शेळ्यात दिसायला लागल्या तर केलाय का नाही काय माहिती. बघतो तिला आले की. पाहुण्याला स्टिंग सांगितली तेवढं स्टिंगच पिऊन आपलं बसावं.
हे, पाणी बी घेऊन कवाशी किती काय की कंबरट चाललं माझं इथं काम करू करू या गार आणलं का गरम त्याला कारल्याची भाजी न ठेसा असतोय मला मुळे आता हे माहित नाही काय तुला खायचं कसलं तर रगात पडत आहे सकाळी बी आल्यावर खाय येत नाही का संख्याला गेलं की रगात पडते धार लागती खावा नाही तर बसा मी चालले घरी आता काय उपाशी मारायचं का मग आनंद येत नाही का आणून द्या येत नाही का म्हणजे जायचं ना त्या वावरात मालकाच्या इथं लावलेलं की तिथं भेंड्या बिंड्या पालक आनंद काय आणून द्या येळ काम बी करायचं तुला भाजी बी तोडून आणणं होत नाही दारात शेवग्यात शेंगाचं झाड आहे ते पोराला घेऊन जा ए बाय इकडी ही डबा घेऊन जा खात बस तिथंच मिरचू खा नाही तर तिकडे कारलं खा तुला माहिती ना मला कारलं आवडत नाही तुला खायचं नाही दिसतं का? बसतो मी ती पाहुणं स्टिंग आणला पाणी राहू दे ती पाहुण्याला सांगितलं स्टिंग जेवण बी नाही पाणी बी घेऊन जा मरतो मग मी इथंच राहणार नाहीतर जातो त्या टाकीवर आणि उडी मारतो पाहुणा बी कवा येतोय काय माहिती स्टिंग सांगितली आणि पोराला बिस्किट पुढे एक सावली तर लय आहे इथं झोपाय बी बघा आता हाय का नाही काय की पडतो जरा पाणी पिऊन पाहुण्याची वाट बघत आता कवा येतोय काय माहिती आयला संध्याकाळी आणि दाऱ्यावर जायचंय ऊस बिसवायचा आहे देव आडवा करायचा आहे असले उपाशी तापाशी काम करायचं आयला पाहुणं आलं गड दिसतंय तसंच पाहुण्यासारखं आयला उपाशी तर राहिलेच पाहुण्या स्टिंग आणली तेवढंच आपलं पेट गार होते बघा सावलीला या सावलीला पाणी पिणी प्यास कुठे बसायचं हे काय लिंबा खाली आईला दिन तर लय मोठा राव पाहुणा काय करता आता पाणीच नाही त्याला लय मोठी सावली सावली धरून बसला कुठेतरी सावली बसायचं आता काय का सगळी सीताफळ छाटणी केली आता सावली सगळी गेली ना छाटणी केल्यामुळे आता हावडच बुड गावलंय इतकं मोठं सावली असतं राव मग काय करावं आता कुठे जावं तरी लांब कुठे जावं सांग मग काय म्हणता काय नाही तुम्हाला स्टिंग सांगितलेली माझं राव ती सांगितली काय मग तुम्हाला टिंग आणि पोराला बिस्किट पुढे एक सांगितलं नव्हतं होय बायकून डबा नाही आणला म्हणून म्हणलं गार तुम्हाला प्यायचं होतं म्हणलं पोटात तरी होईल गडबड विसर राहिला म्हणलं खायला लाव तुम्ही काहीतरी सांगितलं म्हटलं होतं आमच्या बायकोनी